महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येणार आहे का? अजित पवार गटातील 15 ते 20 आमदार थेट शरद पवारांच्या संपर्कात आणि सर्वात मोठी बातमी, एका मंत्र्याची गुप्त भेट. नेमकं चाललंय तरी काय? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठी हलचल सुरू आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष. अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे आणि त्याच वेळी शरद पवार यांच्याकडे आमदार ओढत असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, मुख्य बातमी अशी आहे की सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटातील तब्बल 15 ते 20 आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय. हे आमदार पक्षातील सततच्या वादांमुळे नाराज आहेत. यामागचं कारण असं आहे, काय आहे ते जाणून घेऊया. पक्षातील अंतर्गत कलह, भविष्यातील राजकीय अस्थिरता, मतदारसंघात कमी होत चाललेला प्रभाव. अनेक आमदारांना भीती वाटते की या संघर्षाचा थेट परिणाम त्यांच्या मतदारसंघावर होऊ शकतो. यामध्ये मोठा ट्विस्ट असा आहे की मित्रांनो, पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट कशासाठी? तर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणावर चर्चा आणि एक पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न. जर हे खरं असेल तर राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो. मित्रांनो, एकीकडे अजित पवार गटातील काही मोठे नेते विलिनीकरणाला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे आमदार आणि मंत्री स्वतः पुढाकार घेत आहेत. याचा अर्थ काय? तर पक्षात एकमत नाही, नेतृत्वावर पक्ष प्रश्नचिन्ह आहे आणि भविष्यात मोठी फूट किंवा उलट एकी. याचा राजकारणावर परिणाम काय होऊ शकतो? जर 15-20 आमदारांनी खरंच बाजू बदलली तर सरकारच्या समीकरणावर परिणाम, विरोधी पक्ष मजबूत होण्याची शक्यता आणि आगामी निवडणुकांमध्ये मोठा बदल. म्हणजेच पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, सध्या परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. अजित पवार गटातील असंतोष वाढत चालला आहे आणि शरद पवार पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत आहेत. आता खरा प्रश्न आहे, राष्ट्रवादी एकत्र येणार का, की अजून मोठी फूट पडणार? मित्रांनो, याबाबत तुमचं काय मत आहे? राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का, की अजित पवार गटातून मोठं बंड होणार आहे? हा प्रश्न आहे. कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.